स्पर्धेसाठी विशेष अतिथी सन्मान्य महापौर साहेब अजितजी पाटील साहेब यांचं खेपट्टीच्या दिशेने आगमन होताना त्यांच्या जोडीने प्रभाग क्रमांक 3चे नगरसेवक सन्मान्य रोहनदास सावंत ज्यांच्या संकल्पनेतून ही संपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक म्हणून आपण त्यांना नेहमी पाहिले. मैत्री चषकाच्या वतीने विशेष सहकार्य त्यांच्या माध्यमातून केले जाते. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा लगेचच पार पाडणार आहोत. चला चारही टीम्स आपण लगेच लाईनअप करून घ्यायचंय. व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर आपणास देखील विनंती आहे आपण देखील खेपट्टीच्या दिशेने लाईनअप जॉईंट व्हायचं आहे. सन्मान्य महापौर साहेबांनाच विनंती आहे आपण सर्वप्रथम महाराजाच्या प्रतिमेला पृष्ठावर अर्पण करूया. त्याच्यानंतर या ज्येष्ठांचं पूजन केलं जाईल. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करत असताना आपण महाराजाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करूया. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा आणि हिंदू धर्माचे रक्षण करते धर्मवीर संभाजी राजांसारखा छावा झाला ना कोणी होणारा दुसरा. 3 एप्रिल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त सर्व खेळाडूंना विनम्र अभिवादन. छत्रपती शिवाजी महाराज की. महाराजाला प्रतिमेला सन्मान्य महापौर साहेब अजितजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण केला जातोय. त्यांच्या जोडीने प्रभाग क्रमांक 3चे नगरसेवक सन्माननीय रोहनदास सावंत यांच्या संकल्पनेतून ही संपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय. मान्यवरांना विनंती आपण लगेचच खेपट्टीच्या दिशेने यायचंय. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पाडणार आहोत. सर्वप्रथम यष्टांचं पूजन. ही संपूर्ण स्पर्धा बहुजन विकास आघाडी पुरस्कृत साईशा 11 क्रिकेट क्लब व JDN नेटवर्कच्या वतीने मैत्री चषक सीझन 2 मध्ये आहोत. आपण मागच्या वर्षी सन्माननीय रोहनदास सावंत यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आपण पाहिली होती. या वर्षी येत असताना देखील पर्व दुसरं आहे. त्यांच्या शुभ हस्ते ज्या जोडीने बहुजन विकास आघाडीचे महापौर साहेब सन्माननीय अजितजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते यष्टांचं पूजन केलं जाईल. रोहनदादा सावंत यांच्या संकल्पनेतून संपूर्ण ही स्पर्धा श्री चषक या मैदानावरती जितक्या स्पर्धा झाल्यात त्या स्पर्धेसाठी नेहमी विशेष सहकार्य केले जाते. त्यांच्या माध्यमातून त्यांच्या मनापासून आभार असेल. यष्टांचं पूजन केलं जाते. स्पर्धेचं उद्घाटन सोहळा पार पडत असताना आपण पाहतोय. साईशा आपण देखील पुढे यायचंय. महेश जाधव ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला नेहमी विशेष सहकार्य मागच्या सीझन पासून आपण पाहतोय. ट्रॉफीज या स्पर्धेचं मुख्य आकर्षण राहिले म्हणजे गदा ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलं जातं. सन्माननीय महेश जाधव पाटील. शरदजी अभ्यंकर साहेब या विभागातील रहिवासी नेहमी मुलांना सहकार्य करण्यासाठी पुढे असतात. गणपती बाप्पा. तेजीची आडवेकर या स्पर्धेचे आयोजक त्यांचे वडील सन्मान्य सकाराम काका. सन्मान्य प्रतीक दादा. महेश आपणास देखील विनंती आपण देखील यायचं. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सिद्धांतजी भालिया आपण देखील यायचं. दोघांनी सुरू केलेली साईशा म्हणून टीम
आपण पाहिली. मागच्या 2 ते सीझनचा संघाचा खेळ देखील पाहिला. त्याच्यानंतर काही वर्षानंतर टुर्नामेंट भरवण्यासाठी सन्माननीय रोहनदादा त्यांनी केलेलं त्यांना विशेष सहकार्य आणि त्यांच्या कारणास्तव कदाचित इतक्या मोठ्या स्पर्धा या विभागामध्ये होतात. तेजस्वी आडेकर आहे, त्यांच्या लेखीचं नाव जसं सायश आहे. या टीमची सुरुवात झाली. DJ आपण राष्ट्रगीत काढून करायचं आहे. पहिला आपण राष्ट्रगीत घेणार आहोत. ज्यांनी ज्यांनी कॅप्स आणि गॉगल घातलेत त्यांनी काढायचे आहेत. DJ राष्ट्रगीत काढून ठेवायचं आपण. सन्माननीय महापौर साहेब यांच्या संकल्पनेतून आपण फुलपाडाच्या विभागामध्ये किरण 11 राणी तलाव महापौर चषक पाहिला होता. तिथेच एक थोडीशी माहिती द्यायसाठी साईशा 11 संघ रनरअप होता आणि त्यांच्या टीममधला ओमकार पाटील हा मॅन ऑफ द सिरीज आणि बेस्ट बॅट्समन होता. महापौर चषकात ही खासियत होती. अनेक मोठमोठ्या स्पर्धा विरार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत बहुजन विकास आघाडीच्या अंतर्गत आपण नेहमी पाहत असतो. या मैदानावरती मैत्री चषक झाला होता. सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा सीझनची स्टार्ट झाली. आपण राष्ट्रगीत घेणार आहोत. एक साथ विश्राम, एक साथ सावधान. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा. माता की वंदे. सर दोन्ही कर्णधार आपल्या एक्स्ट्रा प्लेअरनी पहिला इम्पॅक्ट प्लेअरचं नाव देऊन यायचं आहे. टॉसच्या आधी इम्पॅक्ट प्लेअरचं नाव द्यायचं आहे. जो प्रोटोकॉल आयोजकांच्या वतीने सांगण्यात आहे तो प्रोटोकॉलला फॉलो करणं गरजेचं आहे. टॉसच्या अगोदर तुम्हाला इम्पॅक्ट प्लेअरचं नाव द्यायचं आहे. सो दोन्ही टीमचे एक्स्ट्रा प्लेअर श्री 11 आणि श्री स्पोर्ट्स एक नवीन कन्सेप्ट आहे. साईशा 11ची स्पर्धा आपण गेल्या वर्षी देखील पाहिली. जो IPL मध्ये नियम असतो तोच नियम त्यांच्या माध्यमातून असतो. इम्पॅक्ट प्लेअर मॅचमध्ये इम्पॅक्ट प्लेअर 9 प्लेइंग 11 असतील. त्याच्यानंतर कोणता खेळाडू तुम्हाला जर वाटत असेल की बॅटिंग या बॉलिंगसाठी इन करायचं असेल त्या कारणास्तव ही स्पर्धेची खासियत राहिली की इम्पॅक्ट प्लेअर म्हणून असतो. सो दोन्ही टीम एक्स्ट्रा प्लेअर आपण स्कोररला नाव देऊन यायचं आहे लगेचच आणि दोन्ही कर्णधार पुढे यायचं आहे. आणि टॉससाठी एक नवीन कन्सेप्ट आहे. हे 2 आपण पावती पाहतोय. याच्यात एक बेटर लक नेक्स्ट टाइम आहे आणि एक विनर आहे. जो विनर असेल त्याच्यासाठी एक क्वेश्चन असेल. ज्या क्वेश्चनचा आन्सर जो कर्णधार देईल तो टॉस विन असेल. जर का तो आन्सर रॉंग असेल सो दुसऱ्या कर्णधाराला चान्स असेल. जर का दोघंही आन्सर नाही देऊ शकले सो फायनल कॉल विनरचं डिसिजन असेल. एक नवीन कन्सेप्ट साईशा 11च्या माध्यमातून आपल्या भेटीला आले. रोहनदादा सावंत नेहमी विशेष सहकार्य असते. ग्राउंडवरती अनेक स्पर्धा MCC चषक, श्री चषक या मैत्री चषक होते. या तिन्ही स्पर्धेसाठी विशेष सहकार्य केलं जाते आणि सन्माननीय महापौर साहेब यांच्या वतीने आपण किरण 11 राणी तलाव या विरार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ती देखील स्पर्धा पाहिली. सर्वात जास्त प्रेक्षकांचा प्रतिसाद त्या स्पर्धेला मिळाला. असोसिएशन अंतर्गत अशी एक मोठी स्पर्धा होती ज्या स्पर्धेची चर्चा किरण 11 राणी तलावच्या माध्यमातून सातत्याने केली जाईल. तिन्ही दिवस आपण स्क्रीन देखील तिथे पाहिलं आणि सर्वात जास्त टीम देखील पहिल्या वर्षी त्या स्पर्धेला मिळाला होता. एक खूप मोठी स्पर्धा बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून आणि विरार क्रिकेट असोसिएशनची खासियत राहिली. जसं सन्माननीय महापौर साहेब अजितजी पाटील यांचं सहकार्य असते. मागच्या आठवड्यामध्ये मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक देखील होती. या असोसिएशनची सुरुवात करत असताना अगदी 24 टीम्स होत्या. आजच्या तारखेला 84 टीम घेतात. तुमच्या सहकार्याने आज असोसिएशननी प्रगती साधली त्या देखील तुमचं मनापासून आभार असतील. मी या स्पर्धेच्या वतीने सन्माननीय महापौर साहेब उपस्थित आहे तिकडे. आपलं मनोगत सर या स्पर्धेच्या वतीने आयोजन आपण मान्य करायचं आहे. मनोगत टॉस आपण घेऊ कारण की काही प्रोटोकॉल्स आहेत. त्याच्यानंतर आपण ते टॉस तरी घेऊ. टॉसचे प्रोटोकॉल करण्यात आलं ते मान्य नाही. नाव देऊ नयेपर्यंत आपण महापौर साहेब यांचं मनोगत ऐकूया. साईशा 11 क्रिकेट क्लब आयोजित या स्पर्धेस उपस्थित असलेले सगळं संघ, क्रीडापटू, क्रीडाप्रेमी
यांना शुभेच्छा देतो आणि रोहनदादांच्या सहकार्याने आणि आपले महेश आशा पाटील यांच्या म्हणजे वडिलांची त्यांच्या इकडे आपल्याला बऱ्याच जणांना माहीत नसेल का त्यांनी अनेक कामं या आपल्या विभागामध्ये विकासाची केलेली आहेत आणि ते आपले नगरसेवक देखील होते. तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते तयार झालेले आणि अशी सगळीच टीम आपली जी चांगलं काम करते या विभागामध्ये त्यांना शुभेच्छा. आणि आपल्या विभागासाठी आपल्याला काहीही कधीही अख्ख्या वसई तालुक्यामध्ये अडचणी असतील या क्रिकेट संबंधी असतील किंवा अन्य, तर आपण रोहनदादा आणि आपल्या या सगळ्या टीमला जरी संपर्क साधला तर निश्चित पालिकेतर्फे आपल्या मंडळातर्फे आपल्या सगळ्यांना सहकार्य निश्चित होईल एवढं मी सांगतो. आणि परत तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यानंतर मी रोहनदादा आपणास विनंती केलीच होते. तिन्ही स्पर्धेसाठी दादा आपल्यासाठी विशेष सहकार्य MCC चषक, श्री चषक आणि मैत्री चषक याबद्दल आपलं मनोगत व्यक्त करा. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत या तिन्ही चषक होत असतात आणि सर्व तिन्ही टीमचे जेवढे पण कमिटी मेंबर्स आहेत तेवढं सगळ्यांना जेवढं होईल तेवढं त्या लोकांना माझ्याकडनं काय माझ्या पूर्ण सहकार्य म्हणजे पूर्ण टीमकडनं आम्ही सहकार्य करून घेतो. आणि त्यांना हे पण सांगतो की त्यांना काय पुढे काय लागत असणार आहे तर आम्ही त्याच्यासाठी पण आम्ही पुढे काय त्याच्यासाठी सहकार्य करू. दोन्ही टीमला शुभेच्छा देतो. बाकी सगळे टुर्नामेंट व्यवस्थितपणे कमिटी करून घेतील आम्ही एवढी आशा ठेवतो. चला, थँक्यू. चला दोन्ही कर्णधार यायचं, दोन्ही कॅप्टन. हो बाबू एका बाजूला 11 आहे. याच्यातून चिट्टे चॉईस केले जातील. कोण चॉईस करणार? यस, ते ओपन केली जाईल. आणि दादा या पिशवीत क्वेश्चन्स आहेत, ते मला देखील नाही माहिती कोणते क्वेश्चन्स आहेत. विनर आहे म्हणजे तो आन्सर करेल. क्वेश्चन काढायचं आहे. श्री स्पोर्ट्सचं ग्राउंड आहे, घरचं मैदान आहे. क्वेश्चन्स मला देखील नाही माहिती आहे. हु इज अ वुमन वर्ल्ड कप विनिंग टीम कॅप्टन? ऑप्शन नाही. कोण कर्णधार होता? भारतीय महिला संघ जिंकला तेव्हा. हरमीतप्रीत कौर. आन्सर बरोबर आहे. बेस्ट ऑफ लक. श्री स्पोर्ट्स संघ टॉस जिंकलाय. बाबू डिसिजन काय असेल? पहिला क्षेत्ररक्षण करणार, फिल्डिंग. कसं वाटलं श्री स्पोर्ट्स घरचं मैदान ही मैत्री चषक साईशा 11च्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा आयोजन केली? घरचं मैदान आहे तर ग्राउंड तर चांगलाच आहे, माहिती आहे आम्हाला. वरून रोहन दादाचा सपोर्ट आहे तर चांगला खेळायचा प्रयत्न करणार. बेस्ट ऑफ लक तुम्हाला देखील. तुम्हाला चान्स नाही मिळाला, बॅटिंग करायचं. किती धावांचं आव्हान सेट केलं जाईल? आम्ही एक 35 to 40 रन्स पर्यंत आव्हान सेट करू त्यांना. कसं वाटलं इथे आल्यानंतर मैत्री चषकाचं आयोजन पाहून? खरं म्हणजे हे आमचं पहिलं वर्ष आहे. आयोजन बघून आणि सगळे म्हणजे इथलं हे बघून खूप चांगलं आयोजन झालं आहे हे सांगू शकतो. बेस्ट ऑफ लक तुम्हाला देखील. टॉसचा अहवाल श्री स्पोर्ट्स संघ टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण दिले. मान्यवरांना विनंती आहे आपण खेळाडूंना शुभेच्छा देऊया आणि व्यासपीठावरती आदरपूर्वक विराजमान होऊया. एका बाजूला श्री 11 आहे. पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती खेळते. त्यांच्या अगेन्स्ट घरच्या मैदानावरती खेळत असताना श्री स्पोर्ट्स आहे. मान्यवरांना विनंती केली जाते आपण या खेळपट्टीचा आनंद घ्यायचा आहे. या आठवणी आहेत काही श्री चषकामध्ये देखील आपल्याला आठवण आहेत. त्याच्यानंतर रोहनदादा आपणास विनंती केली जाते. बघा ऑन साईडला फटका खेळलाय. इम्पॅक्ट प्लेअरला खेळवणं
इज अ मॅन्डेटरी. मग तुम्ही त्याला एका षटकासाठी चान्स देणं असेल ते देखील चालेल, पण इम्पॅक्ट प्लेअर टीममध्ये इम्पॅक्ट झाला पाहिजे, इन झाला पाहिजे प्लेईंग 9मध्ये, याची देखील नोंद घ्यायची आहे. सर म्हणे आउट आहेत. बॉक्स क्रिकेट आपण खेळतोय. महेश दादा आपणास देखील विनंती, आपण देखील लाभ घ्यायचे. महेश दादाच्या वतीने या स्पर्धेसाठी नेहमी विशेष सहकार्य म्हणजे ट्रॉफी स्पॉन्सर आणि मुख्य आकर्षण त्या ट्रॉफीज आपण पाहू शकता. गदा मागच्या वर्षीपासून एक नवीन सुरुवात, गेले असोसिएशन अंतर्गत खेळत असताना काहीतरी वेगळ्या ट्रॉफीज ठेवण्याचं कार्य सन्माननीय महेश दादा यांनी केलं. गदा आपण पाहू शकता तिथे. नवीन बॉल स्पिनवेल, खेळपट्टीचा आनंद घेतला जातोय. मान्यवरांना विनंती, आपण व्यासपीठावरती ते रोहन दादा आपण देखील इतक्या स्पर्धेंना विशेष सहकार्य केले जाते, तर आपली बॅटिंग बघण्यासारखी असेल. वसई विरारची VVPL कोण विसरू नाही शकत. इतक्या मोठं सर आयोजन केलं होतं सन्माननीय रोहन दादा यांच्या संकल्पनेतून. एक इतकी मोठी स्पर्धा की संपूर्ण आता भारतामध्ये त्या VVPLचं नाव घेतलं पाहिजे. मान्यवरांना विनंती, आपण व्यासपीठावरती आदरपूर्वक विराजमान व्हायचं आहे. असलं सायशा 11 थोडीशी टीम घाई करायची आहे.